गणपती बाप्पाची जन्मकथा अत्यंत मनोरंजक आणि भक्तिमय आहे। ही कथा प्रामुख्याने शिवपुराण, स्कंदपुराण आणि इतर धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे। खाली सोप्या शब्दांत गणपती बाप्पाची जन्मकथा दिली आहे। गणपती बाप्पाची जन्मकथा। कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे निवासस्थान होते। एकदा माता पार्वती स्नान करत असताना त्यांनी आपल्या अंगावरील उटण्याच्या मळाच्या लेपातून एक सुंदर बालक तयार केला। त्या बालकाला त्यांनी जीव दिला आणि म्हणाल्या, बाळा, तू माझा पुत्र आहेस। मी स्नान करत असताना कोणीही आत येऊ नये म्हणून तू दरवाजावर पहारा दे। तो लहान मुलगा अतिशय आज्ञाधारक होता। त्यावेळी भगवान शंकर येतात आणि आत जाण्याचा प्रयत्न करतात, पण गणेशजी, तोच बालक, आईची आज्ञा पाळून त्यांना थांबवतात। शंकर भगवान रुष्ट होतात। त्यांच्या त्रिशूळाने त्या बालकाचे शिर उडवले। आई पार्वती हे पाहून क्रोधाने प्रलयंकारी रूप धारण करतात। संपूर्ण सृष्टी संकटात येते। सर्व देवतांनी भगवान शंकराला विनंती केली, मातेचा कोप शमवण्यासाठी काहीतरी उपाय करा। तेव्हा शंकर म्हणाले, उत्तरेच्या दिशेला जो पहिला प्राणी दिसेल त्याचे मस्तक या बालकाला लावीन। त्या दिशेने सर्वात आधी हत्ती, गज, दिसला। त्या हत्तीचे शिर आणून बालकाच्या धडाला जोडले। भगवान शंकरांनी त्या बालकाला प्राण दिले आणि त्याला वर दिला, तू सर्व गणांचा अधिपती होशील। लोक तुला गणपती म्हणून ओळखतील। कोणत्याही शुभकार्याच्या आधी तुझे पूजन केले जाईल। माता पार्वती आनंदी झाल्या आणि संपूर्ण देवलोकात गणपती बाप्पा मोरया असा जयघोष झाला। या कथेचा अर्थ: गणपती हा अडथळे दूर करणारा, सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहे। प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनाने करावी असा संकेत याच कथेतून आला। कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।